BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐसी शिष्यांची विनंती. ऐकून सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाहो श्री गुरुचरणी. एक शिष्य चूडामणी धिन धिन तुझी वाणी, आठवत असे तुझ्या प्रश्नी आधी मध्यावास नक. प्रश्न केला बर्वानी का, सांगेन तुझं विवेका त्रि ऋषीच्या पूर्वका. सृष्टी उत्पत्तीपासून पूर्वी सृष्टी नव्हती काही, जन्मे होते सर्वांठाई आपो नारायण म्हणून पाही. वेद बोलती याची कारणे उदक आपो नारायण आपण, सर्वांठाई वास पूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण. अंड निर्मिले हिरण्यगर्भ त्याचे ब्रह्मांड नाम झाले. रजोगुणी ब्रह्म्याचे निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले. देवता वर्ष एक होते त्याचे ब्रह्मांड देका. फुटून शकले झाली द्वैका. एक आकाश एक भूमिका होऊनी ठेवली शकले दोन्ही. ब्रह्मा तेथे उपजून रचिली 14 भुवने. 10 दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचवायची. सप्तपुत्र पृथ्वी मानसी नामे सांगेन परियशी. 7 जन ब्रह्मपुत्र मरीची अत्रि अंगरीश पुलस्य पुलह क्रतु वशिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण. ब्रह्मपुत्रांमधील अत्रि. तेथून पीठ गुरुसंतती सांगेन एक चित्ते. सौभाग्यवंता नामधारका अत्रि ऋषींची भार्या नाम तिचे अनुसया. पतिव्रता शिरोमणी या जगदंबा तिची जाणा. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगू. पतिसेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत. सर्व ऐश्वर्य घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवर मिळवणी त्रिमूर्तीपाशी जाऊनी. विनविता ती प्रकाशुनी आचार ऋषींचा इंद्र म्हणे स्वामी. या पतिव्रता स्त्री अनुसया आचार तिचा अगम्य. काय सांगू विस्तारुनी. पतिसेवा करी भक्तीशी मनोवाक्काय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी विमुख नव्हे कवने काळी. तिचा आचार देखुनी सूर्यभीतसे गगनी. उष्ण दिसी लागे म्हणून मंद मंद तपत असे. अग्नी झाला अतिभीत शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत असे. भूमी आपण भिवून देखा. नम्र झाली तिच्या पादुका. शाप देईला म्हणून एका. समस्त आम्ही भीतसो नेनो घेईल कवन स्थान. कवन देवाची हिरोन एखाद्या ते वर देताची जाण. तोही अमते मारू शके त्याशी करावा उपाय. तू जगदात्मय देवराय जाईल आमचा स्वर्ग ठाय. म्हणून तुम्हा सांगू आलो न करायला जरी उपाय यशी. सेवा करू आम्ही तिशी तिच्याद्वारी अहर्निशी. राहू चित्त धरुणी ऐसे ऐकून त्रिमूर्ती महाक्रोध एकापती. चला जाऊ पाहू कैसी सती पतिव्रता म्हणता ती. व्रतभंग करून तिशी ठेवून येऊन भूमीशी अथवा व्यवस्थल्याशी पाठवू म्हणून निघाले. सत्व पाहावयास तिचे त्रिमूर्ती विष धरील भिक्षुकाची आश्रम आली. अत्रीच्या भाग्यात होऊन ऋषी कराव्या गेला अनुष्ठान. मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसेशी आश्वासून. अतिथी आलो आपण म्हणती शुद्धी करून बहुत पिडून. आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अन्न. अथवा जाऊ आणि ठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत. ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसय. इच्छा भोजना दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही. ठाकून आलो याची कामी. इच्छा भोजन मागाव्या येतो ऐकून अनुसया. नमन केले अतिथी या बैसकार करून या. शालन केले चरण त्यांचे. अर्घ्यपात देऊनी त्यांशी. गंधाक्षता पुष्पेशी सवेची म्हणत असे हर्षी. आरोगण कसारीजे अतिथी म्हणती त्यावेळी. करून आलो आपण अंघोळी. ऋषी येती बहुता वेळी त्वरित आम्हाशी भोजन द्यावे. वासना पाहून अतिथींचे काय केले प्रतिव्रते. ठाय घातले त्वरिते केला तेथे बैसाकार. बैसोनी या पाटावरी पृथ्वीशी पात्र अभिधारी. घेऊन आली आपण शिरी शाकपाक त्यावेळी. तिसी म्हणती होणारी आम्ही अतिथी आलो दोरी. तुझे देखुनी तुझे रूप सुंदरी. अभिष्ट मानसी अनेक वसे होऊन आम्हाशी अन्न वाढावे परियशी. अथवा काही निरुपदेशी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकून अतिथीचे वचन सोया करी चिंतन. आपले विप्र पाहाव्या आले मन कारण एक पुरुष होतील. पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी. अतिथी विमुक्त पोहीन पती निरोप केवी उल्लंघू. माझे मनासे निर्मळ काय करील मनमत खळ. पतीचे असेल तप फळ तारील मज म्हणत असे. ऐसे विचारुनी मानसी तथास्तु म्हणे तयांशी भोजन करा स्वस्तीचे वाढीन म्हणत असे. पाकशासना जाऊन आपण चंदर करी पतीचे चरण खेळून आपण म्हणे अतिथी बाळी माझी. होऊन सती रेखा घेऊन आले अन्नदका. तव त्याची झाली बाळका तयांपुढे लोळती. बाळके देखून ऐशया भयचकित होऊन या पुनरपी वस्तीने सोनिया आली तयान पाळकांपाशी रुदन करते. तिने बाळ अनुसया राहावी वेळोवेळा क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडे घेत असे. कडे घेऊन बाळकांचे पान देत असे महर्षी. एका सोडून एकाशी निवारण करी शुदेशे. पाहे पानवल काय घडले त्रिमूर्तीचे बाळक झाले. स्तनपान मात्र एक क्षुधा गेली तप फळ ऐसे पतिव्रतेचे. ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वाढवाग्नी जाण. त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे. चतुर्मुख प्रमेयाशी सृष्टी रचने अहर्निशी. त्याची क्षुधा स्तनपानेशी केवी झाली निवारण. बाळक शकरपूर गौर पंचवक्त काळाग्री रुद्र. स्तनपान करवी अनुसया सुंदर. तपस्वी हो अत्रि ऐसा अनुसयाशी अत्रि रमणी. न होती मागे ऐकली कवनी. त्रयमूर्तीची झाली ज्यांनी ख्याती झाली त्रिभुवनी. कडे घेऊन बाळकांची खेळवी तसे तिघांची. घालूनी बाळका पाळणीशी. पर्यंदे गाई ते वेळी. पर्यंदे गाय नानापरी. उपनिषदार्थ अति सुखसरी. अति उल्हासे सप्तस्वरी. सम्मुखित असे त्रयमूर्ती. इतुके होता त्यावेळी. मध्यान्ह काळी अतिथी वेळी. अत्रि ऋषी अति निर्मळी. आला
आपले आश्रमा घरात अवलोकित तब देखील अनुसयागात तिची बाळे केसे म्हणत पुसत असे त्यावेळी तिने सांगितला वृत्तांत. ऋषी ज्ञानी असे पाहत त्रिमूर्ती हिची म्हणत नमस्कार करत असे. नमस्कारिता आतरी देखा संतोष विष्णू ऋषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला त्यावेळा. बाळे राहिली पाळणेशी निज मुक्ती ठेले सन्मुखेशी साधू साधू त्रि ऋषी अनुसया सत्यपती व्रता तुष्टलो तुझ्या भक्तीशी वर मागच्या इच्छेशी अत्री म्हणतशी जे वांछिते ते माग आता अनुसया म्हणे अत्रेशी प्राणेश्वरी तुझी होसी देव आपले तुमचे भक्तीशी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आपल्या पुत्रांपरी हेची मागणी निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन ऐकून वर्धितला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयाशी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसया पोषे बाळकांपरी नामे ठेवले प्रीती करी त्रिवर्गाशी पर्यशा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसयेचे दुर्वासाने चंद्र देखा उभे राहुनी माता भूमिका निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे अहोजनी आम्ही ऋषी अनुष्ठाने जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप देवा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वासामते नित्य दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरून जेते त्रिमूर्ती निश्चिती म्हणून सांगती हे म्हणे धरावे तुम्ही त्रयमूर्ती तुझी जाण दत्त सर्व विष्णुमयम जगत राहील धरुणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रयमूर्ती एके होऊन दत्तात्रय राहिला आपण दुर्वास चंद्र नृप घेऊन गेले स्थाना आपोपले अनुसयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रय एका मूळपीठ श्री गुरुचे ऐसे परिसिद्ध का सांगे कथा नामधारका संतोष करून प्रश्न एका पुसतचे सिद्धाशी दत्तात्रय एकाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागती अवतार झाले गुरु कवनेपरी निरोपावे विस्तारुने बाळकांची सांगावे स्वामी प्रीतीशी श्री गुरुमूर्ती अवतार झाले केशी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू एकता होय मनोहरू सकळाभिष्टे लादती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्रे श्रीनुसे स्वरूपख्याने सिद्धनामधारक समाधे त्रयमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थाध्याय श्री गुरु दत्तात्रय नमस्तु श्री गुरुदेव दत्त.